पुण्यात आलात म्हणजे तुम्ही सीजेपीचे आहात की असं या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे. आणि असं वाटलं पुण्याहून इथे या आंदोलनासाठी यावं? मॅडम, अनेक विद्यार्थ्यांना काल रात्री आम्ही रस्त्यावर पडतेलं पाहिलेलं आहे. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे. आम्हाला सुद्धा मारलं आणि मुलींना अक्षरशः त्यांच्या पोटावरती पाय दिलेले आहेत. काट्या अशा पद्धतीनं पोलीस मारत होते की हे अत्यंत अमानुष आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये पण अनेक वेळा आंदोलन करतो, पण महाराष्ट्राचं पोलीस असं कोणत्याही पद्धतीनं वागत नाही. पण हे दिल्लीचं पोलीस हे अमित शहाच्या म्हणण्यावरून किंवा त्याच्या सांगण्यावरून अशा अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. आम्ही अनेक दिवसापासून हीच मागणी करत आहोत की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण का देशभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, कारण का हा पेपर फुटला म्हणून. आणि नीटचा पेपर फुटल्यामुळे अनेक लोकांच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य खराब झालेलं आहे. आणि जर तरी सुद्धा नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला सांगत नसतील तर या देशाचं दुर्दैव आहे. काल लोकशाही संपलेली आहे. मी ठामपणे सांगतो, काल लोकशाही संपली. काय काय पाहिलं तुम्ही काल पोलीस विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं मारत होते की समोर माणसं नाहीत, जनावर आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एका विद्यार्थ्याचा पूर्ण जबडा तुटला होता. आम्ही म्हणजे पोलीस ज्यावेळी पाठी लागले त्यावेळी एक इथं हनुमान मंदिर आहे, तिथं सर्व विद्यार्थी घुसले, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा पोलिसांनी घुसखोरी केली आणि सगळ्या पुजाऱ्यांच्या समोर त्यांनी विद्यार्थ्यांना मारलं. ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्याच रस्त्यावरती पोलीस विद्यार्थ्यांच्या वरती दगडफेक करत होते आणि काही लोक जे RSSची घुसली होती त्यांच्या हातामध्ये लाठीकाठी होती. तुम्हाला कसं माहिती त्या RSS? कारण का त्यांच्या हातामध्ये राख्या होत्या. ज्या RSSची लोक राख्या घालतात त्या राख्या त्यांच्या म्हणजे कुठल्या मला माहिती नाही म्हणून मी विचारलं. एक राखी टाईप त्यांच्या हातामध्ये असते संघाच्या लोकांच्या, त्या होत्या. त्यांनी तोंड बांधलेली होती. काही पोलीस असे होते की त्यांच्या इथं बिल्ले नव्हते, जे नावाचे नेमप्लेट्स असतात ते नेमप्लेट्स नव्हते आणि ते तोंड बांधून फिरत होते. आता सहसा काय होतं, पोलिसांना हातामध्ये कानामध्ये ह्या गोष्टी वापरायला बंदी असते, म्हणजे ते वापरत नाहीत, ज्यामधून त्यांचा धर्म प्रकट होईल. पण ही लोक कानामध्ये बाल्या घातलेल्या होत्या, त्यांच्या केसांची ठेवण, यावरून ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत की ते पोलीस नव्हते आणि त्या लोकांनी त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे. आणि हे खूप दुःखद आहे मॅडम की अशा पद्धतीनं जर पोलीसच दगडफेक करत असतील, जे अश्रूद्वारेचे बॉम्ब आहेत ते टाकत असतील विद्यार्थ्यांच्यावरती, आणि अशी पण शंका आहे की जे आम्हाला काही फुटेज मिळालेले आहेत त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे आणि ते कदाचित तिथलं गव्हर्नमेंट दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एक विद्यार्थिनीचं शरीर पूर्णपणे निळं पडलेलं आहे आणि तिला घेऊन जात आहे आणि त्या विद्यार्थिनीचं परत पुढं काय झालं हे पण माहीत नाही आपल्याला. मग अशी जर परिस्थिती असेल तर आपण कुठल्या देशात राहतो आणि हे कोणती लोकशाही हे मोदी शहानी निर्माण करून ठेवलेली आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. तर तिथेही मी अजून जाण्याचा प्रयत्न